हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बेस्ट किचन एट कंपनी. मी प्रज्ञा. तर आज आपण आलो आहोत गुरु गोविंद सिंग कॉलेजच्या बॅक साईडला, जे हे लोकेशन आहे इंदिरानगरमध्ये. तर इथे आपण पूर्ण एक 2 BHKचा फ्लॅट इंटेरियर पूर्ण फर्निश केलेला आहे. ह्यामध्ये आपण एक बेड, मास्टर बेड, चिल्ड्रन्स बेडरूम, लिव्हिंग एरिया आणि पूर्ण एक सेफ्टी डोअर पासून असं संपूर्ण एक सुंदरपणे असं झालेलं फर्निचर आपण एलिगंट वेने. तर सर्वात आधी चला बघूया आपण स्टार्टिंग आपलं जे सेफ्टी डोअर आहे तिथून एंट्रन्समध्ये. तर ही बाहेरची साईड पूर्ण आपण जे बाहेर एंट्रीचा जो पोर्शन असतो आल्या एकदम गुड इम्प्रेशन पडलं पाहिजे, त्यासाठी एक पूर्ण एक सेफ्टी डोअर असं आपण फ्रेम केलेला आहे. एक वुडन फिनिशिंगमध्ये हे संपूर्ण सेफ्टी डोअर आहे. हँडल्स पण SS चे हँडल्स आपण इथे ऑर्गनाइज केले. त्यानंतरून आतमध्ये एक डिझाईन, एक मेटल CNC कटिंगमध्ये पूर्ण एक सेफ्टी डोअरला लुक दिलेला आहे. त्यामध्ये आतमध्ये एक नेट आपण प्रोव्हाइड केलेली, त्यामुळे पूर्ण एक एंट्रन्सला एकदम सुंदर असा लुक आलेला आहे. चला तर मग बघूया आतमध्ये पूर्ण जे काही फर्निश केलंय 2 BHKचा फ्लॅट बेस्ट किचन एट कंपनीने. तर चला स्टार्ट करूया आपण. एंट्री केल्यानंतरून सर्वात आधी आपल्याला इथे पार्टिशन बघायला मिळेल. हे संपूर्ण CNC कटिंगमध्ये केलेलं आहे. हे पार्टिशन करण्याचं कारण असं की आपल्या अपोजिट साईडला राईट हँडला एक मंदिर आपण पूर्ण प्लॅन केलेलं आहे. तर आल्या डायरेक्टली मंदिरशी संपर्क होतो, त्यामुळे हे पार्टिशन एक बेस्ट ऑप्शन असतो आपल्याला. त्यानंतर हा पूर्ण एक स्टँडिंग पोझिशनमध्ये मंदिर आपण ऑर्गनाइज केलेला आहे. सर्वात आधी आपण जी काही 3D प्लॅन करतो त्यामध्ये तुमचे पूर्ण डिझाईन्स असते, कन्सेप्ट असते, रूम साईज असते, कलर्स कॉम्बिनेशन असतात. ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या जातात. तुमच्या चॉईस प्रमाणे संपूर्ण डिझाईन केली जाते. तर बघूया मंदिर हे पूर्ण आपण CNC कटिंगमध्ये केलंय स्टँडिंग पोझिशनमध्ये. जर तुमच्या घरामध्ये काही स्लोगन्स असतात, तर तुम्ही कोणत्या धर्माचं करत असणार तर त्याचे पण तुम्ही काही आयडियाज घेऊ शकतात. इथे मस्त एक सुंदर असा गायत्री मंत्र आम्ही CNC कटिंगमध्ये पूर्ण फ्रेम केलेला आहे. आतमध्ये ज्या काही स्टेप्स आहेत त्या मुव्हेबल आहे. पूजेच्या अकॉर्डिंग तुम्ही त्या स्टेप्स आहेत त्या मूव्ह करू शकतात. इथे ही पूजा थाली आपण ऑर्गनाइज केली आहे, ज्यावर तुम्ही नैवेद्य असेल, रांगोळी असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे काढू शकता. खालच्या साईडने 2 ड्रॉवर्स आपण ऑर्गनाइज केले. पूजाचं भरपूर काही सामान असतं ते आपण इथे ठेवू शकतो. नॉर्मलचे 2 शेटर्स आपण इथे प्रोव्हाइड करून खालचा सेक्शन पूर्ण कव्हर केला आहे. त्यामध्ये ऑइलची बॉटल आली, चौरंग आली, समई आले, अशा ज्या काही पूजाच्या रिगार्डिंग गोष्टी असतात त्या पण आपण इथे इझिली स्टोअर करू शकतो. सोफ्यासाठी आपण खूप सारे ऑप्शन्स प्लॅन करत असतो किंवा भरपूर ठिकाणी बघत असतो, कारण लिव्हिंग रूममध्ये आल्यानंतरून तिथे सिटिंग पोझिशनला बसण्यासाठी एक खूप छान सुंदर असा लिव्हिंगला लुक येण्यासाठी आपण सोफा ऑर्गनाइज करत असतो. त्यासाठी हा सोफा आपल्याला दिसताना फुल कुशनमध्ये दिसतो, बट हा फुल कुशनमध्ये नसताना हा पूर्ण स्टोरेज सोफा आहे. तर मी तुम्हाला दाखवते हा स्टोरेज पोझिशनमध्ये कसा आहे. ही पूर्ण एक ट्रॉली आहे जी तुम्ही बाहेर काढून शकता पूर्णपणे, आणि तुमचा जो क्लिनिंगचा पर्पज असतो त्यामध्ये हे क्लिअर होऊन जातं. ह्यांनी एक सेम लुक येण्यासाठी जो आपण सोफ्याला कलर घेतला आहे ग्रीन कलरमध्ये, तसाच सेम हा सोफ्याचा जो खालची ट्रॉली आहे त्यालाही सेम तसाच लुक दिला आहे. त्यामुळे हा बघताना आपल्याला असं वाटतं की हा पूर्ण एक फुल कुशनवाला सोफा आहे, बट हा फुल कुशनवाला नाही, हा संपूर्ण एक स्टोरेजचा सोफा आहे. TV युनिटसाठी पण आपण खूप सारे ऑप्शन्स बघत असतो, संपूर्ण प्लॅन करत असतो. त्यासाठी हा पूर्ण एक फुल वॉल TV युनिट इथे प्लॅन केलेला आहे. बघायला गेलं तर वॉलची फ्लोरिंग टू टॉप पूर्ण एक त्याचा पॅनलिंग केला आहे. बॅक साईडने आपण संपूर्ण आपलं स्पेशल मार्बल फिनिशचं हाय ग्लोसीचं पॅनलिंग केलं आहे. त्यानंतरून एक साईडला लुक येण्यासाठी PVC मटेरियलचे आपण इथे लुवर्स प्रोव्हाइड केले. त्यानंतरून खाली पूर्ण ड्रॉवर्स आपण ऑर्गनाइज केले आहेत, हे बघू शकता. सेटआउट बॉक्स ॲक्सेस होण्यासाठी आपण एक स्पेशल प्रोफाईल, ब्लॅक टिंटेड प्रोफाईल आपण इथे ऑर्गनाइज करतो, ज्याने आपला सेटअप बॉक्स असेल हा इझिली ॲक्सेस होतो.
त्यानंतरून एक आर्टिफॅक्ट्स ठेवण्यासाठी किंवा आपल्या काही ट्रॉफीज असतील अचिव्हमेंटच्या, तर आपण इथे एक निच बॉक्स ऑर्गनाईज केलेला आहे. त्यामध्ये आपण जे बाहेरचं कव्हरिंग पूर्ण आहे त्याला एक ब्लॅक टिंटेड प्रोफाईलमध्ये आपण इथे संपूर्ण कव्हर केलं आहे. त्यामुळे एक वेगळा डिफरंट लुक ह्या TV युनिटला आलेला आहे. अजून एक गोष्ट म्हणजे अशी सांगायची की आपण म्हणजे एक बारीक सारी गोष्टी असतात की जेणेकरून जे कॉर्नर्स असतात ते आपण शार्प कॉर्नर्स ठेवतो. इन्सिडेंटली ते कोणालाही लागू शकतात. घरामध्ये लहान मुलं असतील, मोठे असतील किंवा आपणही असतो, ते कोणालाही लागू शकतात. त्यामुळे ही गोष्ट किंवा ही डिटेल जर तुम्ही लक्षात घेतली की जे कॉर्नर्स असतात ते सर्व कॉर्नर्स तुम्ही हे असे राऊंड शेपमध्ये घेतले तर त्याने कोणालाच घरामध्ये लागणार नाही किंवा काही इंजर्ड होणार नाही. या गोष्टीची पण आपण काळजी घेऊ शकतो. एक लुक येण्यासाठी फक्त एक गोल्डन कलरची टीपट्टी बॅक साईडला TV युनिटच्या पॅनलला ऑर्गनाईज केली आहे. त्याच्याने एक सुंदर असा लुक येतो त्याला. ड्रॉवर्स आपण हँगिंग पोझिशनमध्ये घेतले, त्यामुळे खालचा जो आपला क्लिनिंगचा पर्पज असतो तो संपूर्ण आपला क्लिअर होतो. तर चला तर मग बघूया लिव्हिंग आणि किचनमध्ये जो काही सेक्शन असतो पूर्ण, तर त्यामध्ये आपण इथे पार्टेशन ऑर्गनाईज केले. पार्टेशनच्या बॅक साईडला संपूर्ण एक किचनचं आपण सेटअप तयार केलेला आहे. हे पार्टेशन जे काय आहे ते वुडन ब्लॉक्सचं हँडमेड पार्टेशन आहे. यामध्ये आपण सेपरेटली ब्लॉक्स ऑर्गनाईज केले. जसे की मॅमने एकदम सुंदरपणे आर्टिफॅक्ट्स ठेवले, तसे पण तुम्ही ठेवू शकता. तुमच्या घरामध्ये काही ट्रॉफीज असतील अचिव्हमेंटच्या, ते पण तुम्ही इथे प्लॅन करू शकता. आणि एक असं लुक येण्यासाठी फक्त ॲडिशनल प्रोफाईल लाईट सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता. जसं की आपण बघितलं लिव्हिंग आणि किचनच्या एक पर्टिक्युलर भाग कव्हर करण्यासाठी आपण पार्टेशन ऑर्गनाईज करतो. तर आपण पूर्ण एक किचन जसा सेटअप केला आहे तर तो बघूया. चला तर मग मोस्टली आपण बघतो की डायनिंग एरिया असतो तो जिथे आपण डायनिंग टेबल ठेवतो तर तो एरिया पूर्ण आपल्याला परत रियूज करता येत नाही. तर यासाठी ऑप्शन्स म्हणजे असा असतो की हा आपला एक फोल्डेबल डायनिंग टेबल आहे. ह्याचा मल्टीपर्पज यूज असतो. तुम्ही ह्याला स्टडी टेबल म्हणून सुद्धा यूज करू शकता, ॲज अ चॉपिंग टेबल म्हणून सुद्धा यूज करू शकता, प्रेसिंग टेबल म्हणून सुद्धा यूज करू शकतात. बट मेन त्याचं जे पर्पज आहे ते आपलं डायनिंग आहे. तर एक सुंदरपणे ऑर्गनाईज केलेलं हे डायनिंग टेबल आहे जे फोल्डेबल पूर्ण आहे की तुमचं काम झाल्यानंतर परत तुम्ही ॲज इट इज त्याला फोल्ड करून ठेवू शकता. जसं की ओपन करण्यासाठी पण हा इझी टू ॲक्सेस असतो आणि क्लोज करण्यासाठी पण हा तुम्हाला इझी टू ॲक्सेस असतो. डायनिंग टेबल क्लोज करून परत तुम्हाला जो स्पेस आहे तो रियूजसाठी मिळून जातो. सिटिंगसाठी इथे एक चेअर ऑर्गनाईज केली आहे, सिटिंग पोझिशन. 2 पर्सन इथे आरामशीर बसून डायनिंग टेबलचा यूज करू शकतात. अदर साईडला तुम्ही ॲडिशनल 2 चेअर ॲड करू शकता. त्यानंतरून हा बेसिंग एरिया आपण कसा युटिलाइज करू शकतो, तर ह्यासाठी खाली एक शटर आपण ऑर्गनाईज केलं आहे खालच्या बाजूला, जिथे आपले डिटर्जंट असेल, काही हँडवॉशचे बॉटल्स असतात, सोप्स असतात, ते तुम्ही इथे आरामशीर स्टोअर करू शकता. त्यानंतर सुंदर असं मिरर सुद्धा डेकोर केलेलं आहे. नॉर्मली आपण फक्त मिरर स्टिक करतो, बस काम झालं. बट इथे एक बॉक्स ऑर्गनाईज करून त्याच्या फ्रंट साईडने आपण असा मिरर ऑर्गनाईज केला आहे. जे आतमधली स्पेस असते ते तुम्ही यूज करू शकता. जसं की किचन मधल्या स्पेसमध्ये आपण डायनिंग एरिया बघितला, वॉश बेसिंग एरिया बघितला. तर आता आपला मेन कोर जो असतो घराचा तो म्हणजे किचन एरिया. तर चला तर मग आपण किचन एरिया बघू. असं सुंदरसं असं किचन इथे ऑर्गनाईज केलेलं आहे. हा पूर्ण एक काउंटर, कुकिंग काउंटर आपल्याला 8 फीटचा मिळाला होता. यामध्ये जसं क्लायंटच्या अकॉर्डिंग त्यांना ट्रॉलीज स्टोरेज एक्स्ट्रा हवं होतं, त्याप्रमाणे आपण ट्रॉलीज पण वाढवले आहेत. बट आपल्या ज्या काही 5 नेसेसरी ट्रॉलीज असतात मेन, सर्वात आधी मी ते तुम्हाला दाखवते. पहिले तर आपला हा कटलेरी सेक्शन आला. त्यानंतर ही छोटी प्लेन बास्केट, ही मोठी प्लेन बास्केट, कप सॉसर सेक्शन आणि हा थाली सेक्शन. आणि एक ॲडिशनल मीन्स एक SPO, ज्यामध्ये आपण मसाला रॅकही म्हणू शकतो. जे आपले मसाल्याचे डबे असतील ते तुम्ही इथे ठेवू शकता. ग्लासेस, बॉटल रॅक पण तुम्ही याला म्हणू शकता. हे पण एक ॲडिशनल सुंदर अशा प्रकारे तुम्ही इथे ऑर्गनाईज करू शकता. आता
कॅबिनेट्सला आपण एक वेगळा लुक कसा देऊ शकतो. भरपूर जण काय करतात की नॉर्मलचं प्लेन लॅमिनेट लावून ते क्लोज करून देतात, बट इथे सुंदर प्रकारे असं रोज गोल्ड प्रोफाईलमध्ये विथ फ्ल्युटेड ग्लास असं ऑर्गनाइज केलेलं आहे हे कॅबिनेट. आपल्याला एखाद्या गोष्टी हिडन करायच्या असतील तर आपण ही डिझाईन किंवा ही आयडिया आपण कन्सेप्ट घेऊ शकतो इथे की फ्ल्युटेड ग्लासमध्ये. ग्लासचे खूप सारे ऑप्शन्स असतात. ब्लॅक टिंटेड आहे, फ्ल्युटेड आहे, त्यानंतरून फ्रोस्टेड ग्लास आहे, प्लेन ग्लास आहे. ॲज तुमच्या चॉईस प्रमाणे किंवा घराच्या लुक प्रमाणे तुम्ही ॲड करू शकता इथे. हा चिमणीचा एरिया मोस्टली आपण ज्यावेळेस चिमणीचा एरिया डिझाईन करतो त्यामध्ये अप साईडला आपण तिथे तो पोर्शन कव्हर करत नाही, त्यामुळे चिमणीचा जो डगचा पाईप असतो तो डायरेक्टली शो होतो. तर इथे हायड्रोलिक शटर सोबत हा पूर्ण एक चिमणीचा एरिया आपण क्लोज केलेला आहे. खूप सारे क्लायंट्स विचारतात की चिमणी गरजेची आहे की नाही किचनमध्ये. तर हो, चिमणी खरंच गरजेची आहे किचनमध्ये. कारण हे असतं की ज्यावेळेस आपण कुकिंग करतो त्यावेळेस जे ऑइलचे पार्टिकल्स असतात ते कॅबिनेटच्या बॉटमला स्टिक्स होतात, त्यामुळे डस्ट पण त्यामध्ये स्टिक होतात. तो जो लेअर असतो खालचा तो पूर्ण स्टिकी होतो, त्यामुळे लॅमिनेट असो किंवा प्लाय असो खराब होण्याचे चान्सेस फार लवकर असतात. त्यामुळे चिमणीमुळे ह्या सगळ्या गोष्टी होत नाही किंवा ह्या गोष्टी आपण अवॉइड करतो. त्यामुळे किचनमध्ये चिमणी ही गरजेची असते. त्यामध्ये हाही प्रश्न असतो की आम्ही चिमणी घ्यायची विथ डग घ्यायची की विदाऊट डग घ्यायची. तर ज्यावेळेस तुम्ही विथ डग चिमणी घेतात त्यावेळेस त्याचं मेंटेनन्स हे तुम्हाला लवकर येत नाही, पण ज्यावेळेस तुम्ही विथ डग घेतात त्यावेळेस तुम्हाला एक साधारण 2 ते 3 महिन्यामध्ये लगेच तुम्हाला मेंटेनन्स येतो. तर हे तुमच्या चॉईसवर आहे की तुम्ही विथ डग घेतात की विदाऊट डग घेतात. जसं की आपण किचनचा कुकिंग टॉप बघितला, तसंच आपण आता इथे सर्व्हिस टॉप पण बघू. किचन खूप साऱ्या टाईपचे असतात. स्ट्रेट किचन असतो, एल किचन असतो, पॅरलल असतो, सी टाईप असतो, डी टाईप असतो, असे खूप सारे ऑप्शन्स असतात. तर इथे हा किचन जो आहे हा पॅरलल सेक्शनमध्ये आहे. तर हा त्याचा सर्व्हिस टॉप झाला. तर याला नॉर्मलचे आपण एक शटर्स देऊन संपूर्ण क्लोज केलेलं आहे. जे तुमचे मोठे डब्बे काही असतील किंवा एक्स्ट्राचं जे स्टोरेज असतं तर आतमध्ये शेल्फ्स आपण ऑर्गनाइज करून तिथे तुम्ही तुमचं सगळं स्टोरेज करू शकता. वरच्या साईडला आपण सेम ॲज रोज गोल्ड प्रोफाईल शटर्समध्ये फ्ल्युटेड ग्लास आपण अशी ऑर्गनाइज करून कॅबिनेट्स ऑर्गनाइज केले. अप साईडला संपूर्ण आपण लॉफ्ट्स ऑर्गनाइज केले. ते पूर्ण एक व्हाईट पोर्शनमध्ये आपण विथ स्पेशल आपलं हाय ग्लोसी जे लॅमिनेट आहे ते आपण तिथे ऑर्गनाइज केले. तर हा आहे आपला मास्टर बेडरूम. सर्वात आधी आपण हा पूर्ण असा मास्टर बेडरूम जो 6 बाय 6.5चा आपण इथे बेड ऑर्गनाइज केला आहे. हा हायड्रोलिक बेड असून त्यामध्ये स्टोरेज आपण पूर्ण ऑर्गनाइज केलंय. बॅक साईडला आपण पूर्ण हे बॅक हेड ऑर्गनाइज केले, जे की तुम्हाला एक हाईटच्या लेवलला तुम्ही ह्याला कस्टमाइज करू शकतात. एक ब्राऊन शेडमध्ये आपण संपूर्ण हे ऑर्गनाइज केलंय आणि पूर्ण बेडरूमचा हा मास्टर बेडरूमचा लुक हा व्हाईट आणि ब्राउनिश कलरमध्ये आपण घेतला आहे. तर बघूया आपण त्या साईडने एक ड्रेसिंग टेबल, सुंदरसा असा हा ड्रेसिंग टेबल आपण इथे ऑर्गनाइज केलाय. ओपन करण्याच्या आधी एक पूर्ण फुल मिरर आपण इथे घेतली आहे. आपण आपल्या ऑप्शन्सवर किंवा आपल्या चॉईसवर असतं की तुम्ही मिररची हाईट किती घेतात, बट मी नक्कीच हे प्रेफर करेल की ज्यावेळेस तुम्ही फुल हाईट मिरर घेणार त्यावेळेस तुम्ही पूर्ण एक ड्रेसअप लुक तुमचा स्वतःचा बघू शकता. जर तुम्ही हाफ घेणार मिररची हाईट तर एक फक्त क्लोजअपच तुम्हाला बघायला मिळणार. तर हा पूर्ण एक प्रोफाईलमध्ये ॲड केलेला मिरर आहे. त्यानंतर आतमध्ये हे शेल्फ्स आहे, हे तुमच्या बॉटल्सच्या अकॉर्डिंग तुम्ही ॲडजस्ट करू शकतात. हे संपूर्ण स्टेप्स मुव्हेबल आहेत. बँगलसाठी एक आपण तिथे रॉड ऑर्गनाइज केला आहे. लाईट्स त्यानंतर खाली ड्रॉवर्स आहे. यामध्ये तुमचे ड्रायर, हेअर ड्रायर झाले, स्ट्रेटनर झाले, काही परत कॉस्मेटिकचे सामान झाले तुमचे, ते तुम्ही ते आरामशीर स्टोअर करू शकता.
वॉर्ड्रॉप 6x7 मध्ये आपण ऑर्गनाइज केलाय. वॉर्ड्रॉपचा जो कलर शेड आहे आपण यामध्ये हाय ग्लोसी व्हाईट आणि ब्राउनिश कलर मध्ये आपण घेतलेला. त्यानंतरून जो इनरचा जो पूर्ण एक पॅलेट मिडल मधला जो एक पॅनल आहे हा पूर्ण एक टेक्स्चर मध्ये प्लॅन केला आहे. त्यामुळे वॉर्ड्रॉपला एक वेगळा आणि एकदम इलिगंट असा ब्युटिफुलचा लुक आलाय. तर बघूया आपण आपले हे 2 सेक्शन, एक जेंट सेक्शन आणि एक लेडीज सेक्शन. आता यामध्ये सामान आहे त्यामुळे मी काही जास्त हा ओपन करत नाही. तर तुम्हीही प्लॅन करत असणार तुमच्या घरामध्ये तर नक्कीच तुम्ही ही कन्सेप्ट फॉलो करू शकता किंवा आयडिया पण फॉलो करू शकता. तर जसा की आपण ड्रेसिंग टेबल बघितला, नाहीतर आपण खूप साऱ्या ठिकाणी बघतो किंवा आपणही आपल्या घरात बघतो की आपले जे डेली यूजचे जे क्लॉथ्स असतात ते आपण डोअरच्या बॅक साईडला हँग करतो. तर असं न करता एक साईड आपण वॉर्ड्रॉप ऑर्गनाइज करू शकतो एक छोटासा, की जेणेकरून आपले काही डेली वेअरचे किंवा नाईटचे जे काही क्लॉथ्स असतात ते तुम्ही इथे आरामशीर स्टोअर करू शकतात. त्यानंतर आपले बेल्ट आहे, काही अजून इतर काही गोष्टी आहेत, तर हे एकदम वेल ऑर्गनाइज होतं. त्यामुळे आपल्या घरामध्ये किंवा भरपूर काही स्टोरेज असतं ते असं मेसी दिसत नाही, तर ते एकदम वेल ऑर्गनाइज दिसतं. ही पण तुम्ही आयडिया तुमच्या फर्निचरमध्ये ऍड करू शकता. तुम्ही पण जर तुमच्या घरामध्ये चिल्ड्रन्स बेडरूम प्लॅन करत असाल तर नक्कीच तुम्हाला हा बेडरूमचा लुक खूप फायदेशीर ठरेल आणि तुम्हाला यावरनं पण खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होतील. चला तर मी तुम्हाला दाखवते. जर घरामध्ये मुलगा मुलगी दोघी जण आहेत तर त्यांच्यासाठी एक बेडरूम आपण कसा प्लॅन करू शकतो किंवा कसा डिझाईन करू शकतो. तर इथे 2 चिल्ड्रन्स बेडरूम घेतले आपण. 3x5.5चा एक बेड आहे, सेकंड पण तसा सेम सिंगल बेड आहे. तर हे दोघी बेडरूम हायड्रोलिक मध्ये आहेत, स्टोरेज मध्ये आहेत. त्यानंतर हा पोर्शन पूर्ण एक गर्ल्स पोर्शन मध्ये आला. इथे एक तुम्ही सुंदरचा असं वॉलला टेक्स्चर पण घेऊ शकता. त्यानंतर मुलांचे काही एक्स्ट्राचे मटेरियल्स काही असतात किंवा काही पेन्सिल, खोडरबर अशा काही गोष्टी असतात, तर ह्या टेबलवर तुम्ही इथे ड्रॉवर्स आपण ऑर्गनाइज केले. तर इथे सुद्धा तुम्हाला स्टोरेजसाठी खूप सारी स्पेस मिळते. तर हा पोर्शन एक बॉईज लुक साठी खूप सुंदर असा आहे. सेम बेड आहे, बेडचं स्टोरेज पण आहे. हे संपूर्ण एक वॉलचं प्रिंट तुम्ही बघू शकता. चिल्ड्रन्स बेडरूम मधला हा वॉर्डरोब, यामध्ये आपण व्हाईट आणि ब्ल्यूचं कॉम्बिनेशन घेतलंय. त्याचबरोबर एक गोल्डन अशी स्ट्रेट लाईन मध्ये टीपट्टी आपण ऑर्गनाइज केली. तर सेम हा वॉर्डरोब एक 5x7 मध्ये आपण इथे ऑर्गनाइज केलाय. कस्टमाइज आहे, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग साइजेस, कलर कस्टमाइज करू शकता. सेम आपण 2 सेक्शन इथे ऑर्गनाइज केलंय, एक जेंट सेक्शन आणि एक लेडीज सेक्शन. जसं की मी तुम्हाला सांगितलं की एक्स्ट्राचे जर काही क्लॉथ्स असतील तर तुम्ही इथे साइड एक ड्रेसिंग टेबल ऑर्गनाइज करू शकता, की ज्यामध्ये तुम्ही एक्स्ट्राचे क्लॉथ्स पण इथे ऑर्गनाइज करू शकता. आणि चिल्ड्रन बेडरूम मध्ये ड्रेसिंग टेबल साठी पर्पज नव्हता, तर त्यामुळे आपण एक वॉर्डरोब अटॅच इथे ड्रेसिंग टेबल पण ऑर्गनाइज केला. इनर साइडला एक मस्त अशी एक मिरर, प्लेन फुल हाईट मध्ये मिरर ऑर्गनाइज केली आहे. जे काही कॉस्मेटिक्स आहे ते तुम्ही ह्या पोर्शन मध्ये तुमचं सर्व स्टोअर करू शकता. लॉफ्टच्या सेक्शन मध्ये फक्त नॉर्मल जे शटर्स देऊन आपण तो पूर्ण स्टोरेज कव्हर केलाय, ज्यामध्ये आपल्या एकदम जे डेड वस्तू असतात किंवा आपण कधीतरी त्या ज्या गोष्टी आपण यूज साठी वापरतो त्या गोष्टी आपण ते स्टोअर करू शकतो. अजून तुम्ही जर तुमच्या घरासाठी प्लॅन करत असाल इंटेरियर साठी तर नक्कीच आमचे आधीचे व्हिडिओज बघा. त्यामध्ये तुम्हाला खूप सारे युजफुल आणि कामात येणारे असे खूप सारे टिप्स तुम्हाला त्या व्हिडिओजमध्ये इन्फॉर्मेटिव्ह टिप्स तुम्हाला असे मिळतील. अजून पण तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण नसेल केलं आमचे व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा आणि तुम्हाला जेवढं हवं तुम्ही तेवढं शेअर करू शकता. आतासाठी बस इतकंच. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओजमध्ये.